तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते गुरुजींपासून. तर आता इथे गुरुजी म्हणतात, आता मुहूर्त निघत चाललाय. आता जी काय पूजा करायची आहे तिचे फक्त शेवटचे 15 मिनिटं बाकी आहेत आणि शेवटच्या 15 मिनिटात जर आपली विधिवत पूजा नाही झाली तर आपल्याला ही पूजा नाही करता येणार असं म्हणतात गुरुजी. तर आता सगळ्यांना धक्का बसतो. अरे देवा, असं म्हणून तायडी ऍक्टिंग करायला लागते. काय करायचं आता असं म्हणतात त्या. आपल्या सगळ्यांची इच्छा असूनही ही पूजा आज पार पडेल असं वाटत नाही मला असं म्हणते तायडी. तेवढ्यातच नुपूर येते बघा प्रेक्षक हो. तर आता मल्हार सर असं म्हणून ओढत असते ती. सगळ्यांचा आता धक्का बसलेला असतो नुपूरला बघून. खूप वाईट अवस्था असते नुपूरची खरं तर. तिला खूप जास्त दम सुद्धा लागलेला असतो. तर आता मल्हार बघतो तिला. तिला तर धक्काच बसतोय सगळं काय म्हणून. जियाला पण धक्का बसतो. नुपूर असं म्हणतो मल्हाराने. तर तो जातो तिला घ्यायला. सावकाश सावकाश असं म्हणतो मल्हार. काय झालं, तू पळत आलीस की काय असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते नुपूर. उशीर नाही झाला ना असं म्हणते ती. झालाय उशीर पण मुहूर्त टळवला नाही आहेस तू असं म्हणतो तो. तायडे आणि संजनाला काही आवडत नाही आणि रेवती मावशीला पण. चल तो आते असं म्हणतो मल्हार. जिया पटकन पाणी आणि हिच्यासाठी असं म्हणतो मल्हार. किती लागलंय तुला, ये बस असं म्हणतो मल्हार. तर आता जिया पाणी न देते. थँक्स असं म्हणते ती आणि आता पाणी पिते नुपूर. काळजी करू नकोस नुपूर, पूजा पूर्णपणे संपन्न तुझ्याच हातून होणार आहे असं म्हणतो तो. तायडेला खूप राग येतो. काळजी तर तुला करावीच लागेल मल्हार, कारण तायडीचा प्लॅन अजून ऑन आहे असं म्हणते तायडी. गुरुजी या इथ्या घरच्या सुनबाई असं म्हणतो मल्हार. नमस्कार असं म्हणतात गुरुजी. तर आता तेवढ्यातच तिला आठवतं की तिने बेलाची पानं आणलीत म्हणून. तर आता ती बेलाची पानं देते. बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन या, आम्ही लगेच पूजेला सुरुवात करूया असं म्हणतात गुरुजी. तर जिया म्हणते, वहिनी तुला चहा वगैरे काय हवंय का असं म्हणते जिया. नाही नको असं म्हणते नुपूर. बरं मग तू साडी चेंज करून घे, मी तुला हेल्प करायला येते असं म्हणते ती. तयार होऊन येते असं म्हणते नुपूर. आलेच असं म्हणून जाते आता नुपूर तयार होण्यासाठी. तर आता जिया तिला घेऊन जाते. तर आता मल्हारला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तायडी मात्र आत निघून जाते चिडून. तर आता संजना जाते तायडीकडे. तायडी पाणी प्यायला आलेली असते बघा प्रेक्षक हो. संजना येऊन थांबते तिथेच. मॅम असं म्हणते संजना. ही पोचली वेळेवर असं म्हणते संजना. असं कसं झालं असं म्हणते ती. दिसत नाहीये मला, वेळेत आली ते असं म्हणते तायडी. हे सगळं असं का विचारते असं म्हणते ती. जखमेवर मीठ चोळालेलीस का माझ्या असं म्हणते ती. तसं नाही, प्लॅनचं काय असं म्हणते संजना. प्लॅन फेल असला तरी माझा प्लॅन बी ऑलवेज रेडी असतो असं म्हणते तायडी. तो तुलाही माहिती असं म्हणते तायडी. माहिती आहे ना असं म्हणते ती. येस मॅम असं म्हणते संजना. सो वी रेडी असं म्हणते ती. तर आता पूजा चालू होते बघा प्रेक्षक हो. आणि आता मल्हार आणि नुपूर दोघेही पूजा करत असतात. नमस्कार करायचा असं म्हणतात गुरुजी. तर आता चालूच असते बघा प्रेक्षक हो पूजा. बरं आता मनामध्ये काय अपेक्षा असतील, काय इच्छा असतील त्या देवासमोर प्रार्थना करा आणि आपल्या इच्छा सांगा असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे नुपूर ठेवता आपला बेल आणि आता मल्हार सुद्धा. तर आता परत चालू होते पूजा. नुपूर आज खरंच कमाल केलीस तू वेळेवर परत आल्यामुळे बंद पडलेली आमच्या घराची प्रथा परत चालू झाली असं म्हणतो तो. रेवती मावशीला पण मनातून आवडलं असेल हे असं म्हणतो मल्हार. काय माहित असं म्हणते नुपूर. नुपूर पण आज ही पूजा तुझ्या हातून होतीये हे खरंच खूप छान वाटलं मला असं म्हणतो मल्हार. तर नुपूर म्हणते, मला असं वाटतंय की सगळं देवानेच घडून आणलंय, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत म्हणून मी वेळेत पोहोचू शकले असं म्हणते ती. नुपूर असं म्हणतो मल्हार. आज या भोलेनाथाच्या साक्षीने तुला शब्द देतो, तुझी सगळी इच्छा मी पूर्ण करेन असं म्हणतो तो. नुपूरला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर संजना आणि तायडी दोघे बघतात त्याच्याकडे. तर आता नुपूर हसते. भरपूर आरतीचा ताट तयार आहे ना असं म्हणतात गुरुजी. हो तयार आहे असं म्हणते रेवती मावशी. तुम्ही आणते असं म्हणून ती जाते आता आणायला ते ताट. ही पूजा आणि हा दिवस कायम लक्षात राहणार आहे तुझ्या नुपूर असं म्हणते तायडी. तर आता बघा प्रेक्षक हो, काहीतरी केलेलं असतं बहुतेक तायडीने. तर आता इथे जाऊन आणते आता रेवती मावशी भरपूर आरती. आता इथे पाया पडत असते रेवती मावशी. तर आता बघा प्रेक्षक हो, कसं रेवती मावशी ठेवून गेलेली असते तिथे कापूर आणि तिथे तायडी आलेली असते आणि आता कपूरच्या ठिकाणी कसली तरी पावडर आणलेली असते तायडी आणि आता ती पावडर घातलेली असते त्या कापूरमध्ये बघा प्रेक्षक हो. आज नुपूर काय वेळेत पोचत नाही आणि पूजेला बेलाची पानं काय मिळत नाही तसं म्हटलेली असते तायडी. जरी ती आली तरी माझा प्लॅन बी सुद्धा ऑलरेडी आखलेला आहे असं म्हणते ती. तर आता तिथून निघून गेलेली असते तायडी एवढं काम करून. दोघा प्रेक्षक हो, आता रेवती मावशी तीच प्लेट घेऊन आलेले असतात. तर आता त्या कापूर घेऊन आलेले असतात ज्याच्यामध्ये तायडीने ती पावडर घातलेली असते. तर आता मल्हार ते कापूर बाहेर काढतो बघा प्रेक्षक हो धूपभाती करण्यासाठी. नुपूर मात्र सगळ्यामध्ये ठेवतो कपूर. तर आता तायडी खूप एक्सायटेड असते काय होईल म्हणून बघण्यासाठी. तर आता नुपूरच्या हातामध्ये असतो कापूर. तर आता मल्हार सुद्धा ठेवत असतो कापूर. तर आता मल्हार आग लावणार असतो त्या कापूरला. तर आता तायडी खूप जास्त एक्सायटेड असते. तेवढ्यातच भडका उडतो बघा प्रेक्षक हो. तायडीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर सगळ्यांना धक्का बसतो एवढा मोठा भडका उडाल्यामुळे. नुपूर नुपूर असं म्हणतो मल्हार. मल्हार सर असं म्हणते नुपूर. खूप जास्त आनंद झालेला असतो तायडीला. तर आता संजना येते बघा प्रेक्षक हो तिथे. मल्हार तुझा हात भाजलाय असं म्हणत आता संजना येते. झाला परत अपशगुन झालाच असं म्हणते रेवती मावशी. मल्हारचं लग्न झाल्यापासून खानविलकरांच्या घरात झालेला एकही शुभ कार्य सुरळीतपणे पार पडलेलाच नाही असं म्हणते रेवती मावशी. ठीक आहे का बघू असं म्हणते संजना. एवढा हात भाजलाय तिथे धर हात, मी पाणी फेकते असं म्हणते ती. गरज नाही असं म्हणतो मल्हार. गरज नाही काय, एवढा भाजलाय तुझा हात असं म्हणते संजना आणि ड्रामा करते ती. तर आता नुपूरला काय आवडत नाही बघा प्रेक्षक सगळं. संजना वरच्यावर फटका लागलाय फक्त असं म्हणतो तो.
तुला आता नाही कळणार, थोड्या वेळाने कळेल असं म्हणते ती. थांब मी फुंकर मारते असं म्हणते ती. तर आता ती त्याचा हात घेऊन बसलेली असते. नुपूरला काय अजिबात आवडत नसतं बघा प्रेक्षक हे. संजना अक्का काय करतेस तू असं म्हणतो मल्हार. मी म्हटलं ना इतकं काही नाही झालं असं म्हणतो तो. मी काही नाही ऐकणार आहे तुझं असं म्हणते ती. एवढं भाजलंय, किती त्रास होत असेल तुला असं म्हणते ती. कुणीतरी पटकन मलहम आणा ना, आपण डॉक्टरांना कॉल करूया का असं म्हणते संजना. जिया पटकन फ्रीज मधून बर्फ आण असं म्हणते संजना. नुपूरला मात्र हे काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो. एवढा भासलाय तुला असं म्हणत असते संजना. हे बघ बाळा संजना, तू आधी शांत हो बघू असं म्हणते रेवती मावशी. तुझी काळजी करणं साहजिक आहे, पण त्याला एवढं लागलेलं नाही आहे. तो ठीक आहे आता, तू आधी रडायचं थांबव बघू असं म्हणते रेवती मावशी. शांत हो बघू असं म्हणते ती. नाही तो कायम असंच करतो, स्वतःची काळजीच घेत नाही असं म्हणते आता संजना. मी नाही ऐकणार आहे त्याचं असं म्हणते ती. तर आता अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक नुपूरला हे सगळं बघून. खूप जास्त चिडलेली असते ती. संजनाच्या मनात नेमकं काय ते कळत नाहीये. जसं तिचं वागणं बघून अस्वस्थ नाही झाले आहे मी, पण प्रश्न मला नक्कीच पडलाय. त्या सगळ्यातून मार्ग काढण्याची सद्बुद्धी दे देवा मला असं म्हणते ती. संजना याची काय गरज नाही असं म्हणतो मल्हार. गरज कशी नाही मल्हार, तुला खूप लागला असं म्हणून आता ती आईस लावत असते बघा प्रेक्षक हो संजना मल्हारच्या हातावरती. वहिनी असं म्हणते जिया. तो ओकेस ना असं म्हणते ती. मला काही नाही झालं असं म्हणते नुपूर. मल्हारसनाने लगेच ते प्लेट धरून बाजूला ठेवलं ना असं म्हणते ती. मला काहीच नाही लागलं, नाहीतर माझाही हात भाजला असता असं म्हणते ती. मल्हार मात्र संजनासोबत बसलेला असतो. माझा बरोबर डॅशिंगच आहे तसा असं म्हणते जिया. तर आता नुपूरला अजबच वाटतं काय करते संजना म्हणून. तर आता इथे मल्हार बघत असतो नुपूरकडे. तर आता संजनाला खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हा ड्रामा करून. आता झाला असेल तर आपण आता आरती करून घेऊया असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे आरतीला सुरुवात होते. तर आता इथे पूजा संपन्न होते बघा प्रेक्षक हो. खूप आनंदात असतात मल्हार आणि नुपूर. आपली पूजा संपन्न झालेली आहे असं म्हणतात. तर आता इथे सगळे लोक बसतात बघा प्रेक्षक हो. मल्हार मात्र बघत असतो नुपूरकडे. ताडीला खूप जास्त राग आलेला असतो. संजना आता हसत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ताडी परत खुणावते संजनाला. तर आता नुपूर बघते मल्हारकडे. हा मागितलंस ते वाकडे असं म्हणतो मल्हार. नुपूर म्हणते मगाशी तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता असं म्हणते ती. हो असं म्हणतो मल्हार. शब्द दिला मी तुला हा असं म्हणतो तो. तुम्ही पुन्हा प्रेमात पडा असं म्हणते नुपूर. आता मल्हार असतो. काय म्हणायचं काय तुला असं म्हणतो तो. अनेकदा प्रेमात पडा असं म्हणते ती. ऑलरेडी 7 जन्म तुझ्या प्रेमात असणार आहे मी असं म्हणतो मल्हार. तर आता दोघे हसत असतात एकमेकांकडे बघून. आणि मिसेस खानविलकर, अहो तुमचं हे रूप मी पहिल्यांदाच पाहतो असं म्हणतो मल्हार. प्रेमात पडा म्हणजे काय असं म्हणतो तो. माझ्या प्रेमात नाही. तर आता त्याला धक्काच बसतो. काय बोलते ही म्हणून. तर आता ती त्याचं डोकं बाजूला करते बघा प्रेक्षक हो. जिथे संजना बसलेली असते त्या बाजूला मुंडी करते त्याची ती. संजनाच्या प्रेमात पडा असं म्हणते ती. तर आता धक्काच बसतो मल्हारला. तर आता संजना आणि ताडी पण तिथेच असते. तुमचं पहिलं प्रेम आहे ते असं म्हणते ती. संजनाच्या प्रेमात पडायचं नाटक करा असं म्हणते नुपूर. आपल्याला जर तिचा प्लॅन जाणून घ्यायचा असेल ना तर तुम्हालाही करावंच लागेल असं म्हणते नुपूर. तर आता काय कळतच नाही मल्हारला काय करावं म्हणून. तर तेवढ्यातच इथे डमरू वाजत असतो. तर आता गुरुजी डमरू वाजवत असतात. तर आता मल्हार बघत असतो संजनाकडे. तिच्यावर मनापासून प्रेम करा असं म्हणते ती. तुम्ही मला वचन दिलंय तुम्हाला पूर्ण करावं लागेल असं म्हणते नुपूर. तिला तुमच्या प्रेमात पाडा आणि प्रेमात पडायचा दुसरा एक्सपिरियन्स घेऊन बघा असं म्हणते नुपूर. बेस्ट ऑफ लक असं म्हणते नुपूर. खरंच प्रेक्षक काय मंद दाखवले त्या नुपूरला हुशार हुशार म्हणत. काय सांगते ती आपल्या नवऱ्याला की प्रेमात पडा संजनाच्या म्हणून त्या क्रिमिनलच्या. खरंच किती मंद आहे ही नुपूर बघा प्रेक्षक हो. म्हणजे कोण आहे ती काय आहे ती अजिबात माहित नाही आणि आता यूज करते नवऱ्याला म्हणजे मल्हारला आणि सांगते की संजनाच्या प्रेमात पडा. एवढं चेष्टा असते का कोणाच्याही प्रेमात पडणं. खरंच खूप अति दाखवलंय ह्या नुपूरला. खरंच प्रेक्षक एक तर चाळीतून राहणारी बाई हिला एवढा मोठा म्हणजे श्रीमंताचा नवरा मिळाला. खरं ह्या बाईला चांगलं नाही राहायचंय. ह्या बाईला काय करायचंय त्याचं यूज करून दुसऱ्या मुलीला प्रेमात पडायचं आणि काय काय प्लॅनचं हे करायचंय बघा प्रेक्षक. खरं तर संजनाला ती कधीही घराच्या बाहेर काढू शकली असती आणि संजना वापस कधी घरात आलीही नसती. मात्र तिला घरात ठेवून कुणाचा प्लॅन आहे काय प्लॅन आहे हे विचार करत बसणार ही बाई. बाप रे देवा प्रेक्षक हो. तुम्हाला आवडलं का हे सगळं म्हणजे जे नुपूर करते ते आवडते का तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर आता रात्रीची वेळ असते. तर आता मल्हार बसलेला असतो आपल्या खोलीत. देवा 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 असं करत बसलेला असतो तो. डोकं फुटणार आहे माझा असं म्हणत असतो तो. बोलू का मी असं ऐकून घ्याल का सर असं म्हणते नुपूर. मल्हार सर तुम्ही संजनाच्या पुन्हा एकदा मनापासून प्रेमात पडलाय असं वाटलं पाहिजे. ओके असं म्हणते नुपूर. सर काय सुरू आहे तुमचं माझं बोलणं ऐकून तरी घ्या असं म्हणते नुपूर. मी या विषयावर बोलायला लागले ना असं तुमचं काहीतरी चालू होतं. माझ्या मनात नेमकं काय कसं आणि कधी सांगू तुम्हाला असं म्हणते ती. मिसेस खानविलकर तुम्हाला झालंय काय असं म्हणतो मल्हार. कुठल्याही बायकोला शोभेल असं वागणं आहे का तुमचं असं म्हणतो तो. बायकोला शोभेल म्हणजे असं म्हणते आता इथे नुपूर. ह्या अख्ख्या जगात बायको कॅटेगरीतल्या कुठल्याही बाईला जर नवऱ्याने दुसऱ्या बाईकडे नुसतं बघितलं ना तर एवढा राग येतो की डोळ्यातून लेझर सोडतात आणि जाळून टाकतील असं वाटतं. आणि माझी बायको ही तर वेगळीच आहे. मला सांगते की दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडा म्हणून असं म्हणतो मल्हार. अगं बाई झालंय काय तुला असं म्हणतो मल्हार. हे बघा सर माझं नीट ऐकून घ्या. खरं करायचं नाही हे ऐकून घ्या असं म्हणते ती. मला तुझं काहीच ऐकायचं नाही असं म्हणतो मल्हार. घोर कलियुग म्हणतात ना ते हेच आहे. कलियुग आहे. तेव्हा मी काय चूक केली होती मला सांग. माझी का परीक्षा घेतेस तू असं म्हणत असतो तो. एकदा माझं पूर्ण ऐकून घ्या. ऐकून तर घ्या असं म्हणते नुपूर. मला काय ऐकायचं नाही तुझं असं म्हणतो मल्हार. बस झालं तुमचं असं म्हणून ती आता मल्हारचं तोंड बंद करते बघा प्रेक्षक. समोरचा माणूस काहीतरी सांगायला बघतोय तर तुम्ही ऐकून घेत नाही समजून नाही घेतायत.
स्वतःच काहीतरी इमॅजिन करताय आणि घाबरत बसलाय. माझ्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहेत म्हणून मी तुम्हाला बोलले ना असं म्हणते ती. स्वतः त्रास करून घेताय, मलाही त्रास करून घ्यायला लावताय. काय चाललंय काय तुमचं असं म्हणते ती. एरवी तर खूप बोलत असता, आता बोला बोला ना, काय चाललंय तुमचं हे? एरवी तर तुमची पकपक चालू असते, आता का बोलती बंद झाली? आता का गप्प बसलाय? बोला ना तुम्ही असं म्हणते ती. तर आता बघते तर काय, स्वतःच हात ठेवलेले असते तिच्या तोंडावरती. सॉरी असं म्हणते नुपूर. मला चालेल माझी बडबड, जर तू हात ठेवून माझ्या तोंडावर बंद करणार असशील माझी तयारी आहे. मी असंच बोलत जाईन, मग तुझी ही सुंदर बोढ माझ्या तोंडावर ठेवत जा असं म्हणतो मल्हार. सर तुम्हाला अतिशय महत्वाचं काहीतरी सांगायचंय, प्लीज माझं ऐकून घ्या असं म्हणते नुपूर. तुला जे महत्वाचं बोलायचंय ते मला ऐकायचं नाही असं म्हणतो मल्हार. कारण मला नाही पटत आहे ते, मी नाही प्रेमात पडू शकत आहे संजनाच्या, अशक्य आहे ते, इम्पॉसिबल आहे, नामुमकिन आहे असं म्हणतो तो. सर ओके ओके ठीक आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणते नुपूर. संजनाला काय वाटतं? मला काय वाटेल याचा विचार कर, आणि मी कशाला विचार करू तिला काय वाटतंय ते असं म्हणतो तो. विचार करावा लागेल तुम्हाला सर. हे बघा आतापर्यंत एवढं जर नक्की क्लिअर झालं की संजनाला तुमच्या जवळ यायचंय, आपण जर तिला हे करू दिलं नाही, सतत तिचा विरोध करत राहिलो तर ती अलर्ट असणार आणि आपल्याला ते नकोय. त्यामुळे तिला जे करायचं आहे ना ते तिला करू द्यायचं, म्हणजे तिचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि मग काय होईल काय होईल असं म्हणतो मल्हार. बेसावध होईल ती, चुकेल ते कुठेतरी, पकडली जाईल असं म्हणते नुपूर. खरंच नुपूर किती बिंडोक वाटते ना प्रेक्षक हे सगळं सांगताना. इतकी अक्कल आहे तर काहीतरी मोठं करून दाखवायचं कशाला? डब्यांचा बिझनेस काढला हे नुपूरने, व्हायचं ना सायंटिस्ट किंवा काहीतरी मोठं. एवढं डोकं आहे तर. बाप रे प्रेक्षक हो, नुपूरकडे बघा. तिच्याकडे बघितलं तर असं वाटतं की तिला अजिबातच अक्कल नाहीये. ठीक आहे असंच होईल, पण म्हणून मी काय त्या संजनाच्या प्रेमात पडायचं असं म्हणतो मल्हार. तुला कसं कळत नाही? असं प्रेमात पडता नाहीये, प्रेम नकळत होतं, यू नो दॅट असं म्हणतो मल्हार. आता काय करू मी या माणसाचं असं म्हणते नुपूर. मी म्हणते तिच्या प्रेमात पडायचं नाटक करा. नाटक असं म्हणते ती. अर्थ माहितीये या शब्दाचा असं म्हणते ती. तिला असं वाटू दे की तुम्ही तिच्या प्रेमात पडलेले आहात पुन्हा एकदा. ऍक्टिंग करायची तुम्हाला असं म्हणते नुपूर. मला जमेल असं वाटतंय तुला असं म्हणतो मल्हार. तुम्हाला जमावं लागेल मल्हार सर असं म्हणते ती. काळजावर खूप मोठा दगड ठेवून तुम्हाला हे करावंच लागेल. काळजी करू नका ना, मी आहे तुमच्या सोबत असं म्हणते ती. मल्हारला त्रास होत असतो बघा प्रेक्षक. हे बघा आपल्याला जर सत्य शोधून काढायचं असेल आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक असं वाटायला लागलंय मला की खरंच प्रेमात पडणार मल्हार परत संजनाच्या, आणि नुपूर परत आपल्या पायावर दगड मारून घेणार असं वाटतंय बघा प्रेक्षक. तुम्हाला यात असं वाटतंय का? तुम्ही संजनाच्या प्रेमात पडा असं म्हणते ती. तुला खरंच वाटतं या नाटकाचा फायदा होईल, म्हणजे तुझा विश्वास आहे ह्या सगळ्यावर असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते नुपूर. ओके ठीक आहे, तुझा विश्वास आहे ना, मग माझा पण पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणतो मल्हार. तू म्हणत असशील डोळ्यावर पट्टी बांधून आगीत उडी टाकायला सुद्धा असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर तिच्या तोंडावर हात ठेवते. तर आता रोमॅन्टिक क्षण दाखवले दोघांचा मल्हार नुपूरचा. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा तरी काय काय ते. तर आता इथे ताडी आलेली असते संजनाच्या खोलीत. त्या घरात राहायचं असेल ना तर त्याची लायकी निर्माण करावी लागते असं म्हणून ताडी संजनाच्या तोंडावरती पाणी फेकते. हे घे आणि मल्हारला जाऊन दे असं म्हणते ती. तर आता संजना येते आणि काहीतरी देते मल्हारला. मला माहित होतं तुला त्रास होत असेल म्हणून, झोप लागत नव्हती मला, तर ही क्रीम लावलास ना तर थंड लागेल असं म्हणते संजना. आम्ही लावते असं म्हणते ती. तर आता इथे ताडी सांगत असते नुपूरला मल्हारच्या मनातला राग संजनाबद्दलचा हळूहळू कमी व्हायला लागणार. हळूहळू मल्हारला संजना हवीशी वाटणार. हळूहळू तो तिच्याकडे अट्रॅक्ट होणार असं म्हणते ताडी. तर आता इथे संजना म्हणत असते सागरिका खणविलकर आता मल्हार माझ्या प्रेमात पडला की बघ मी तुझं काय करते ते असं म्हणते संजना. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या ह्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो, अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.